नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लक्षवेधी लढत या विधानसभा निवडणुकीच्या सदरामधील लातूर ग्रामीण मतदारसंघाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. 2009 साली लातूर शहर मतदारसंघाचं विभाजन होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघ झाला आणि या मतदारसंघात पूर्वीचा रेणापूर तालुका म्हणजे गोपीनाथ मुंडेचा जो मतदारसंघ होता त्यातला काही भाग हा रेणापूर तालुका इकडे जोडला गेला. लातूर तालुक्यातील काही गावं आणि औसा तालुक्यातील काही गावं म्हणजे 3 तालुक्याचा मतदारसंघ. 2009च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेसचे वैजनाथ शिंदे व भाजपचे रमेश अप्पा कराड यांच्यात मुख्य लढत होती आणि त्यात वैजनाथ शिंदे विजयी झाले. 2014च्या निवडणुकीत वैजनाथ शिंदेंच्या ऐवजी त्र्यंबक नाना भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. भाजपचे उमेदवार होते रमेश कराड आणि ते पुन्हा पराभूत झाले. पण 2019ला वेगळं घडलं. हा मतदारसंघ भाजप सेनेतला शिवसेनेने स्वतःकडे घेतला आणि या मतदारसंघात त्र्यंबक नाना भिसे ऐवजी तिसऱ्यांदा पुन्हा उमेदवार काँग्रेसने बदलत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आणि 1 लाखाच्या मताधिक्याने धीरज देशमुख विजयी झाले, कारण हा मॅनेज उमेदवार होता शिवसेनेचा. आता 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे आहेत धीरज देशमुख आणि भाजपने पुन्हा रमेश अप्पा कराड यांना मैदानात उतरवलं आहे. आता थोडा ह्यात बदल असा झाला आहे, 2 वेळा पराभूत झालेले रमेश अप्पा कराड 2019ची त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपने त्यांना बरखास्त दिला व विधान परिषदेवर त्यांना निवडून आणलं, विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यात रमेश अप्पा कराड यांना एक बळ मिळालं. गेल्या 4 वर्षात त्यांनी मतदारसंघामध्ये भरपूर कामं केली. आता या मतदारसंघाला 2 आमदार मिळाले ना, त्यामुळे धीरज देशमुखांनी कुठली कामं आणली, रमेश कराडनी कुठली कामं आणली अशी चर्चा सुरू झाली. आता या मतदारसंघामध्ये विलासराव देशमुखांचे PA राहिलेले शंकर भिसे म्हणजे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांचे भाऊ हे भाजपसाठी निवडणुकीत उतरतील, त्यांना तिकीट मिळेल अशी चर्चा होती. आत्ता नव्याने रमेश अप्पा कराडांना तिकीट मिळाल्यानंतर ते प्रचारासाठी रमेश कराडांच्या प्रचारासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये दाखल होणार आहेत असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. जर भिसे कंपनी रमेश कराडांच्या बाजूने निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर 10-15 हजार मतं ते नक्की फिरवू शकतात, तेवढी त्यांची ताकद आहे. आणि रमेश कराडांना नेमकी एवढ्याच मताची अडचण येते. या निवडणुकीत झालंय कसं, महायुतीने OBCचा एकमेव कॅन्डिडेट अधिकृतपणे म्हणजे रमेश कराड. महाविकास आघाडीने कुठल्याही OBCला उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळेच सहानुभूती सोशल इंजिनिअरिंगचं जे गणित आहे ते महायुतीने जमवलं, म्हणून रमेश कराडांना यात सहानुभूती मिळते. दुसरं असं आहे की लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे लिंगायत मतदारांमध्ये पण सहानुभूती आहे. याचा परिणाम रमेश कराड यांच्या सहानुभूतीत होईल अशी चर्चा आहे. रमेश कराडांच्या ह्या जशा जमेच्या बाजू आहेत तसे धीरज देशमुख एकतर विलासराव देशमुखांचे सुपुत्र आहेत. या मतदारसंघामध्ये जे कारखाने येतात, मग रेणापूर कारखाना असेल, विकास कारखाना असेल, मांजरा कारखाना असेल, मारुती महाराज साखर कारखाना असेल, हे सगळे साखर कारखाने हे मांजरा परिवाराच्या ताब्यात आहेत. यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे आणि ऊसाची लागवड वाढणार आहे. या मतदारसंघातल्या लोकांना दुसरा पर्याय नाही.
आपला ऊस जावा यासाठी पुन्हा मांजरा परिवारातल्या कारखान्याकडेच त्यांना चक्रा माराव्या लागणार आहेत आणि आम्ही तुमचा ऊस गाळप करू असं आश्वासन वारंवार धीरज देशमुख देत असल्यामुळे मतदारांवरती त्याचा एक प्रभाव आहे। दुसरा आहे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धीरज देशमुख हे चेअरमन आहेत। शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवठा करणारी मोठी बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं, त्यामुळे हे दोन मुद्दे अतिशय जमेचे आहेत धीरज देशमुखांच्या। आता लोक या दोन मुद्द्यांकडे बघून मतदान करतात। मराठा बहुल हा मतदारसंघ आहे, त्यात धीरज देशमुख हे मराठा उमेदवार। आता मनोज जरांगे फॅक्टर काय करतो, तो कोणाच्या बाजूने असतो तो पाहावा लागेल। आणि रमेश कराड हे ओबीसी असल्यामुळे ओबीसींची एक गठ्ठा मतं त्यांच्याकडे जातील असा कयास बांधला जातोय। भाजप समर्थक मतं प्लस ओबीसीची मतं यातनं आणि भिसे कंपनी जर एकूण रमेश कराडांच्या प्रचारार्थ जर उतरली तर ही निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार आहे। मागच्या निवडणुकीत मॅनेज केल्यामुळं 1 लाखाच्या मताधिक्याने धीरज देशमुख निवडून आले। आता असं मताधिक्य घेणं सोपं नाही, किंबहुना ही निवडणूक काटेकी टक्कर होणार आहे धीरज देशमुख आणि रमेश कराड यामध्ये। पहिल्या टप्प्याचं हे चित्र आहे। आता मधल्या टप्प्यात काय वातावरण होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काय स्थिती राहते यावरती या मतदारसंघामध्ये मतदार कोणाच्या बाजूने झुकणार हे ठरणार आहे। धीरज देशमुखांच्या गाठीशी राहतील की कराडांना सहानुभूती मिळेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। रमेश कराड असं म्हणतायत की मांजरा परिवाराच्या मंडळींनी ऊसाची भीती दाखवतच कायम इथल्या मतदारांना गुलाब बनवलं, ते आपल्या भीतीपोटी आपल्याच बाजूने झुकत राहतील यासाठीचे प्रयत्न केले, त्यांचा स्वाभिमान जागृत राहावा यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत असा दावा रमेश कराड करतात। तर धीरज देशमुखांचे समर्थक म्हणतात की रमेश कराड एवढ्या साखर कारखान्याच्या गप्पा मारतात, ते शिवाजी पाटील कवेकर यांच्यासोबत एक कारखाना काढणार होते 25 वर्षापूर्वी, त्याचं काय झालं? त्यांचा स्वतःचा कारखाना येणार आहे अशी चर्चा आहे, तो कधी येणार आहे? एकदा कारखाना त्यांनी चालवून दाखवावा। मांजरा परिवार आणि रमेश कराडांचा कारखाना याची तुलना लोक आपोआप करतील, त्यामुळं कोण खरं कोण खोटं हे लोकाला कळेल असे त्यांचे समर्थक सांगतायत। अर्थात कराडांचा कारखाना यायला वेळ आहे, पण हे मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चिले जातात आणि त्यामुळेच ही निवडणूक अतिशय उत्सुकतेची ठरणार आहे। धन्यवाद। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा।